नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. सुरुवातीलाच एक मी सांगते की कुणाला जर का तुम्हाला माझे व्हिडिओज निगेटिव्ह वाटत असतील तर कृपा करून तुम्ही आत्ताच बंद करून टाका. कारण विनाकारण तुमच्यात निगेटिव्हिटी ती जायला नको. कारण काहींनी लिहिलं आहे की आजकालचे तुमचे व्हिडिओ खूप जास्त निगेटिव्ह असतात, लोकांना नावं ठेवणारे असतात वगैरे 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 वगैरे. तर असतीलही कदाचित, मे बी. अनुभवांमुळे सर्वात चांगल्या आणि वाईट गोष्टींवरती आपण बोलत असतो, पण चांगल्या गोष्टींवर आपण फारसं बोलत नाही, कारण त्या काही बदलायची गरज नसते. पण वाईट गोष्टींवरती मात्र नक्की बोललं जातं, कारण की त्या बदलायची गरज असते. त्यामुळे तुम्हाला जर का निगेटिव्ह एनर्जी मिळत असेल माझ्या व्हिडिओजमधनं तर आजचाही व्हिडिओ तुम्ही बघू नका, उद्या बघा. आणि एक महत्त्वाचं, आज मी पुन्हा गार्डनमध्ये बसलेली आहे. कारण तेच, काका आता ठीक आहे, खाणं पिणं आहे, पण रक्त भरून यायला वेळ लागणार, विकनेस भरून यायला वेळ लागेल. मग ते सारखं मोबाईल बघतात किंवा लॅपटॉपला बसतात सारखं. तर मग आता टी व्ही लावून बसलेले आहेत. मग म्हणून म्हटलं की असू दे, त्यांना बसू दे, आपण इथे बागेमध्ये येऊन बसावं, बोलावं. तुम्ही बघताय की बाग आता संपूर्ण अशी वृक्ष वाटते आहे, अशी प्रसन्न वाटत नाही आहे. कारण की थंडीच्या दिवसामध्ये बाग अशीच असते. पावसाळ्यामध्ये जसा प्रसन्नपणा असतो, हिरवेगारपणा असतो, तसा आत्ता नसतो. तुम्ही म्हणताय बाग दाखवा, तर बागेमध्ये ही अशीच ही बघा, काळं वगैरे पडलेली, अशी धूळ पडलेली अशी पानं आहेत सगळीकडे. वाळलेलीसुद्धा मी झाडं ठेवलेली आहेत, कारण की तोही रंग छान दिसतो. त्यामुळे मी बरीच सारी वाळलेली जी झाडं असते तीसुद्धा आत्ता कट केलेली नाहीत, कारण त्याचा चॉकलेटीपणा जो असतो, तो रंग जो असतो ना, तोही ह्या हिरव्या रंगामध्ये खूप खुलून दिसतो. म्हणून ती वाळलेली झाडंसुद्धा मी काढली नाहीत. आणि बऱ्याच वेळेला झाडं वाळून घेतात स्वतःला थंडीमध्ये, आणि मग त्यानंतर आपण काढून टाकली तर ती जाणारच, पण तशीच जर का ठेवली तर काही वेळेला फूट येते. तर त्यामुळे वाळलेलीसुद्धा झाडं, वाळलेली पानं ही इथे सगळी ठेवलेली आहेत बघा, ही सगळी इथे आहेत. पण असं एखादं हिरव्या पानाबरोबर हे असं पानसुद्धा छान वाटतं. त्यामुळे आत्ता तुम्हाला कदाचित बाग बघायला आवडणार नाही, फुलं नाहीत, काही नाही, पण तरीही बाग आहे. आणि आत्ता मला व्हिडिओ करण्यासाठी ही योग्य जागा वाटली. तुम्हाला मागचा डिस्टर्बन्स होत असेल त्याबद्दल सॉरी. तर आजोबांना, काकांना विश्रांती जास्त महत्त्वाची आहे आणि घेत आहेत ते. लवकरच वाटेल त्यांना बरं. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तर आहेतच. धन्यवाद. त्या खूप साऱ्या तुमच्या सदिच्छा, रिॲक्शन्स, सगळ्या गोष्टी, त्या सगळ्यांच्यासाठी धन्यवाद व्यक्त व्हा. मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त व्हा. खूप मोठे जर का तुम्ही निबंध लिहिलेत तर मी नाही काही करत त्याच्यासाठी, ते ऑटो रिजेक्ट होतात. तर त्यामुळे फार सारे मोठे निबंध लिहू नका. आणि आपण जेव्हा सोशल मीडियावरती लिहित असतो तेव्हा फक्त मी एकटी बघत नाही, तर बाकीही सगळेजण बघत असतात. आणि तुम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असता. मी जशी माझ्या एजच्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असते, तसं तुम्हीसुद्धा सगळेजणं तुम्हा मुलांचं, तुम्हा तरुणांचं, तुम्हा तरुणींचं, तुम्हा बायकांचं, तुम्हा पुरुषांचं प्रतिनिधित्व करत असता जेव्हा कमेंट लिहित असता तेव्हा. तर त्यामुळे छान छान कमेंट लिहा की ज्याच्यामुळे लोकांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. आणि आज आता तुम्हाला कुठल्या विषयावरती मी बोलणार आहे हे जर का तुम्हाला सांगितलं तर मला नाही माहिती आवडेल की नाही, पण स्त्रीने स्त्रीला कसं समजून घेतलं पाहिजे या विषयावरच मी आज बोलणार आहे. तुम्ही म्हणाल मग काकांना बरं नाही तरी तुम्ही एवढ्या छान साड्या नेसता आणि मग तुम्ही असे व्हिडिओ करता, मग काय करायचं? असं रडकं राहायचं का? बाहेर जायचं असतं. काकांना जरी घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, दवाखान्यात जायचं असेल, तरी बाहेर जायचं असतं. आणि बाहेर जाताना पहिल्यापासूनच असं छानच राहणं माझी सवय आहे आणि त्यामुळे मी छानच राहते. मी शोधून काढल्या तरी माझ्याकडे मला वाटतं साध्या साड्या मिळणार नाहीत. तर त्यामुळे मी छानच राहते, छानच जाते. आणि आपण छान असलो की सगळ्यांनाच छान वाटतं, घरातलं वातावरण फ्रेश राहतं.
त्यामुळे कितीही तुमच्यावरती बिकट प्रसंग येऊ दे, तुम्ही पॅनिक होऊ नका, सॅड होऊ नका, सॅड आहात असं दाखवू नका. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट होता ना, त्या पद्धतीच्या वाईब्स किंवा ऑरा तुमचा बनतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट्स मिळत जातात, परिणाम मिळत जातात. त्यामुळे ऑलवेज बी पॉझिटिव्ह, आनंदी राहा, छान राहा. काही वेळेला अशी अचानक संकटं येत असतात, पॅनिक होऊन चालत नाही, धडाधडा निर्णय घेऊन चालत नाही. काय झालं हे समजून घ्यावं लागतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मला म्हणालात की मॅडम काकांचा जेव्हा त्यांना लागलं त्यावेळेला तुम्ही का नाही गेलात, कारण की माझं BP हल्ली फार शूट होतं. मी फारसा प्रवास करत नाही. मामा थोडासा आवाज थोडा. तर त्यामुळे तुम्ही का आणायला गेला नाहीत किंवा गाडी ड्रायव्हर का, आमचा ड्रायव्हर त्या दिवशी बाहेर गेला होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जी माणसं आहेत ती माझी माणसं होती, माझे नातेवाईक होते, माझी प्रेमाची माणसं होती आणि माझा त्यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे काका प्लीज, काका प्लीज. तर त्यामुळे मी हा विश्वास त्यांच्यावरती टाकला आणि हे माझ्याशी फोनवर सातत्याने बोलत होते. शेजारी डॉक्टर होते आणि एवढी काही पळापळ करायलाच पाहिजे आपण इथून जाऊन अशी गरज नाही. तिकडनं गाड्या करून येणारी माणसं होती. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं होतं. खूप म्हणजे त्यामुळे गाडी करून जावं इतकी काही गडबड नव्हती. कारण समजा कदाचित गाडी करून नेलं असतं तरी दुसऱ्याच गावाला जर का काही इमर्जन्सी असती तर शिफ्ट करावं लागलं असतं. त्यामुळे एवढे धडाधडा काही पॅनिक व्हायचं नसतं, वेळ द्यायचा असता सगळ्या गोष्टींना आणि तेच आपल्याकडे बऱ्याच वेळेला चुकत असतं. आणि याही गोष्टीवर आज मी बोलणार आहे. बऱ्याच वेळेला एखादी आपल्याला गोष्ट कळते की एखादी व्यक्ती आजारी आहे, सगळी माणसं भराभर गाड्या काढून जातात भेटायला. गरज नसते. एक फोन करा, विचारा पैशाची गरज आहे काय, माणसांची गरज आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. औषधाची गरज आहे का, कुठनं काही आणायचं आहे का, रक्ताची गरज आहे का, या गोष्टी विचारा. पण आपल्याकडे एक पद्धतच आहे, लगेच गाड्या भरून लोक एकमेकांच्याकडे जात असतात. मग त्या मानाने मग आमची माणसं बरीच चांगलीच म्हणायची ना, असलं पॅनिक कोणी होत नाहीत. शांतपणे निर्णय घ्यायचा असतो अशा वेळेला. कारण की मी माझ्या एका परवा मैत्रिणीच्याकडे एक असंच लागलं, तिच्या मिस्टरनं सेम पद्धतीने घरातनं बाहेर पडायला गेले आणि कॉर्नरवरच ती वाळू टाकली होती, त्याच्यावर स्लिप झाले तर इतकं काही लागलं त्यांना आणि ती खडी गेली आतमध्ये. लगेच त्यांची मुलगी 5-5, 6-7 तास प्रवास करून गाड्या काढून आले. एवढी काही गरज नव्हती, एवढी गरज नसतेच. उलट आलेल्या माणसांचं सगळं करावं लागतं तिथल्या घरातल्यांना. म्हणजे त्या पेशंटकडे दुर्लक्ष आणि आलेल्या माणसांचं जेवण खाण, चहा पाणी, नाश्ता बघणं हे जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. किंवा येणारी माणसं जाता जवळपास कुठलं पर्यटन क्षेत्र असेल किंवा कुठलं तीर्थक्षेत्र असेल तर तेही बघून येता येईल म्हणून गाड्या करून जात असतात. तर त्यामुळे पॅनिक होऊन कुठलाही निर्णय कधीही घ्यायचा नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या. माझ्या एका मैत्रिणीशी काल मी बोलत होते, आम्ही सगळ्याजणी बोलत होतो आणि ती मैत्रीण म्हटली की तिच्या मिस्टरांना अचानक हार्ट अटॅक आला घरातच. भराभर त्यांनी त्यांच्या घरातल्यांनी निर्णय घेतले, हलवलं त्यांना, एन्जिओप्लास्टी झाली. सगळं होईपर्यंत पुढचे 2-3 दिवस ती खंबीर होती आणि जेव्हा सगळं ओके झालं त्यावेळेला सगळ्या मैत्रिणी जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा इतकी ढसाढसा रडली, एवढी ढसाढसा रडली. ती म्हटली मी असं अजूनपर्यंत ते सगळं रोखून धरलं होतं धीराने आणि मी पॅनिक झाले नव्हते, मी घाबरले नव्हते. तेव्हा जरासुद्धा इकडं मी माझा विचार होऊन दिला नव्हता. आणि खरंच अनुभवामुळं, वयामुळं ही मॅच्युरिटी येत असते की पॅनिक व्हायचं नाही. नाहीतर काही झालं म्हटलं की धडाधड गाड्याकडून जाणारं हीच लोकं अशा पद्धतीची जास्त असतात. असं कधीही करायचं नसतं, कारण असं कधीही करून उपयोग होत नसतो. आणि माझा माणूस जिथं गेला आहे तो सुरक्षित हातामध्ये आहे.
ज्या गावात ते आमचं गाव आहे, खेडं आहे, तिथली लोकं एवढी प्रेमळ आहेत. तिथं काही खरामध्ये खरं तर कोणी करणारं नाही आहे, पण कोणीतरी चहा देतं, कोणीतरी नाश्ता देतं. आणि अलीकडे पूर्वी हे जात नव्हते, पण अलीकडे तिथे फार जातात, रमतात. खेडेगावातलं त्यांना कदाचित वातावरण आवडत असेल, लोक येतात, गप्पा मारतात. पण तुम्हाला एक सांगू का, की माणसांवर तिथल्या विश्वास आहेच ना, आणि त्यामुळे आम्हीही इथं बिनधास्त असतो. आणि काही झालं तरी आजकाल ट्रान्सपोर्टेशन आहे गावोगावी, एवढं घाबरायचं कारण नाही असं मला वाटतं. फक्त एक अनुभव जो चुकीचा आला, कटू येतात अनुभव, हे पण आले पाहिजेत. याही बाबतीमध्ये मी एक तुम्हाला सांगेन की आमच्या वयाची माणसं जी होती ती थोडीशी संवेदनाशील होती, आणि आमच्या पुढची जी पिढी आहे, आमच्या आधीची जी होती ती अगदी भावनाशील, आम्ही जरा संवेदनशील, आणि आमच्या पिढी जी पुढची आहे ती व्यवहारी आहे. त्यामुळे अरेला कार्य करणारी आहे पुढची पिढी. आणि हे आमच्या पिढीने, आमच्या आधीच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे. आणि हे जग असंच जाणार पुढे. आज माझे मामा मामी, माझे काका काकू कोण असतील तर ते माझे काका काकू माझे मामा मामी असतात. माझ्या पुढच्या पिढीने त्यांना एंटरटेन करावं, ही अशी अपेक्षा ना त्यांनी करावी ना मी करावी. आणि हाच अनुभव तुमच्याशी मला शेअर करायचा होता मागच्या एका व्हिडिओमध्ये. आणि ही जरी पिढी अशी असली तरी ही पिढी व्यवहारी आहे आणि व्यवहारीच असणार, त्यात बदल होणार नाही. आपल्या सारख्या लोकांनी, आपल्या वयाच्या लोकांनी समजून राहिलं पाहिजे. आणि एक मी तुम्हाला म्हणत होते की बायकांनीच बायकांना मदत केली पाहिजे, स्त्रीनं स्त्रीला मदत केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. यासाठी आणि एका विषयावरती मी बोलणार आहे, ते म्हणजे अक्षरा आणि भुवनेश्वरीबाबत. आत्ता खरी ती जी सिरियल आहे ती इतकी परफेक्ट चालू आहे आणि सुंदर चालू आहे. दोघींचंही काम खूप छान चाललं आहे. ती भुवनेश्वरीची बाजू ही जी अक्षराला वाटते की आपण समजून घ्यावी, ठीक आहे, पुन्हा भुवनेश्वरीने तर शेवट ते म्हणजे ती त्यांना रसदार आणि अशी छान उत्कंठावर्धक अशी त्यांना ती करायची आहे सिरियल. म्हणून चायलेंज असं काहीतरी शब्द भुवनेश्वरी वापरते. आणि मग म्हणून ती परत म्हणली चॅलेंज घेणार म्हणून. पण आत्ता ती खरी खूप छान चालू झालेली आहे. तरीसुद्धा अक्षराचं थोडंसं कॅरेक्टर उतावीळच आहे. मला समजून घ्यायचं आहे. समजून घेऊनसुद्धा ती मनात ठेवू शकत नाही आहे. तिला समजून घ्यायचं आहे सगळ्यांना. सासऱ्याला समजून घ्यायचं आहे, नवऱ्याला समजून घ्यायचं आहे, सासूला समजून घ्यायचं आहे, सगळ्यांना समजून घ्यायचं. पण तिला पटकन रिॲक्ट होते. ती समजून घेऊन थांबायचं असतं, मनात ठेवायचं असतं, पटकन रिॲक्ट व्हायचं नसतं. किंवा रिॲक्ट झालं तरी ते बॅलन्स्ड रिॲक्ट व्हायचं असतं. हे तिला समजत नाही अक्षराला. आणि आत्ता त्यांनी छान घेतलेलं आहे की दोघीजणी एकमेकींना आता त्यांच्यात संवाद सुरू झालेला आहे. आणि असा सासू सुनाईमधला जेव्हा संवाद सुरू होईल तेव्हा खरंच कुटुंबामध्ये शांती नांदेल, सुख येईल, समाधान होईल, आनंद निर्माण होईल. तुम्ही जर का ती भुवनेश्वरी आणि अक्षराची सिरियल बघत नसाल तर आत्ता ती जरूर बघा, कारण आत्ता ती परफेक्ट बरोबर ट्रॅकवर चालू आहे. म्हणजे समाजामध्ये जी आत्ता परिस्थिती आहे त्या परिस्थितीचे सगळे त्यांनी एक क्षण घेतलेले आहे. की कामाला म्हणून एखादी आई गेलेली, वारलेली आहे, कामाला म्हणून एखादी स्त्री येते त्या घरामध्ये मूल सांभाळायला, आणि मुलामध्ये त्या घरामध्ये ती रमते, त्या घरातल्या कर्त्या पुरुषामध्ये सुद्धा ती इन्व्हॉल्व होते, तोही तिच्यात इन्व्हॉल्व होतो. परंतु काहीतरी गोष्टी खटकत जातात, तिच्या अपेक्षा वाढतात, तो नाही म्हणतो वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला एक सांगते, असाच एक प्रसंग माझ्या बघण्यामध्ये आलेला आहे. त्यांच्याही घरामध्ये असंच झालं बरं का. त्यांची पहिली मिसेस वारली आणि त्याच्यानंतर ते एकटे राहिले, त्यांना मुलं नव्हती. आणि जेव्हा त्यांनी दुसरं म्हणजे त्यांच्या घरामध्ये जी काम करायला, सगळं मेंटेन करायला पहिल्यापासून जी बाई होती काम करायला, तिच्याबरोबरच मग त्यानंतर तिचं काम तिथे चालूच राहिलं, ती घर मेंटेन करत राहिली. आणि त्यानंतर
काही दिवसांनी त्यांनी दोघांनी लग्न केलं. हेही आणि खूप छान राहत आहेत ते आता मस्त, म्हणजे लग्न होऊन सुद्धा आता 15-20 वर्ष झालेली आहेत. हाही मी म्हणजे एक प्रसंग बघितलेला आहे. अशा गोष्टी खूप साऱ्या घडतात, खूप साऱ्या घडतात. तर हा एक विषय वेगळा. पण स्त्रीनं स्त्रीला समजून घेतलं, सासूनं सुनेला, सुनेला सासूनं एकमेकीने जर का समजून घेतलं तर कुटुंबामध्ये सौख्य नांदायला वेळ लागणार नाही. म्हणजे हे जे आपण सासू सून भांडणं बघतो, नवरा बायकोंची सुद्धा जी भांडणं बघतो, जर सासू सून ह्या सुखाने नांदल्या तर नवरा बायकोच्यात सुद्धा भांडणं होणार नाहीत. कारण कुठेतरी सासू सुनांच्या मधल्या भांडणांचे पडसाद हे नवरा बायकोंच्या रिलेशनमध्ये पडत असतात. तर त्यामुळे सासू सुनांचं रिलेशन चांगलं जायचं असेल तर स्त्रीनं स्त्रीकडे स्त्री म्हणून बघितलं पाहिजे. यावरती मला खूप सारं बोलायचं आहे. आता ती जशी जशी सिरियल पुढे जाईल तसं असं एक 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 त्याचा अगदी छोटे छोटे प्रसंग जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, ते अगदी आसपास आपल्या घडणारे प्रसंग आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मला बोलायला खूप आवडेल. तुम्हीही व्यक्त व्हा. छान आहे सिरियल, आत्ता छान आहे. मधल्या काळात जरा बिघडली होती. तिलासुद्धा अजूनही म्हणजे अक्षराला अजूनही नवऱ्याच्या आणि तिच्यामध्ये शिक्षण यायला लागलेलं आहे. अजूनही तिला नवऱ्याबरोबर अजून म्हणावा तसा तिचा संसार सुरू झालेला नाही. पण तेही आता बदलायला लागलेलं आहे. लेखिका जी आहे किंवा लेखक जो आहे तो सुद्धा आता छान लिहायला लागलेला आहे असं मी म्हणेन. सिरियल चांगली लिहायला लागलेला आहे. एक कौटुंबिक सिरियल म्हणून चांगली पुढं जाईल असं वाटतं. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की काही सिरियल्स असतात ह्यासुद्धा, यांचासुद्धा आपण बोध घ्यायचा असतो. नुसत्या सिरियल म्हणून बघायच्या नसतात. तर यांच्यापासूनही आपण काही शिकवणूक घ्यायची असते, शिकायचं असतं. मी बाकीचं काही फारसं बघत नाही किंवा आमच्या घरामधली ही सिरियल फार आवडीनं बघितली जाते. त्यामुळे मग आम्ही घरदार सगळेजण ही सिरियल बघत असतो. तर आणि बाकीच्या सिरियल बघायला फारसा वेळ मिळत नाही किंवा फारसा आवडत नाही आहेत मला आत्ता, कारण की त्या जरा भरकटल्यासारख्या वाटतात. आणि एका सिरियलबद्दल मी बोलणार आहे, पण ती सिरियल पुढच्या वेळेला बोलीन मी. अतिशय सुंदर चाललेली सिरियल आहे तीसुद्धा. या सुंदर चाललेल्या आणि एका वेगळ्या चाललेल्या सिरियलविषयी मी बोलणार आहे, पण ते पुन्हा कधीतरी. धन्यवाद.